काल तुम्ही बघितलं असाल बीजेपीच्या माजी आमदार अजित गोपटे यांनी जी प्रेस घेतली होती आणि त्याच्यात काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यावरती खरं म्हणजे आम्हाला या ठिकाणी यायचं आहे. त्या प्रेसमधनं कधी नव्हे ते आमदार अजित गोपटे यांनी धमकी दिली होती. धमकीची भाषा गोपटे साहेब तुम्हाला शोभत नाही. आतापर्यंत कधी धमकी दिलेली गोपटे साहेबांनी आम्ही बघितली नाही. पण काल आंबा बागायतदारांना धमकी दिली की तुम्ही करून दाखवा, आम्ही आमचं सांगून करा, अशा पद्धतीची धमकी त्या ठिकाणी गोपटेंनी त्या ठिकाणी दिली. मी असं म्हणेन की जे पालकमंत्री आता जे आहेत त्या ज्यावेळी ते आमदार होते पालकमंत्री नितेश राणे, त्यावेळी तुम्ही साहेब तुमच्या घरावरती फेकलेली अंडी विसरलात काय? पण देवगडवासी विसरले नाहीत अजून. ती दहशत तुम्ही पाहिलेली होती आणि तुमच्या बाजूला जे बसले होते ना त्यांनीच तुमच्या घरावरती अंडी फेकली होती. आणि अशा बरोबर तुम्ही प्रेस घेता आणि त्यावेळी तुम्ही आंबा बागायतदारांना धमकी देता. तुमचं आतापर्यंतचं गेलं कुठे सगळं? खरं म्हणजे ज्यावेळी अंडी फेकून त्या ठिकाणी नितेश राणे यांनी तुमच्या घरावरती अंडी फेकली, कोणी विसरलं नाही. खरं म्हणजे मी त्याच्या म्हणेन की नितेश राणेंचे गुण नाही पण तुम्हाला वाण आलं, वाण नाही पण गुण आलं. अशा पद्धतीची वागणूक तुमची आतापर्यंत आहे. खरं म्हणजे तुम्ही आंबा बागायतदारांच्या जखमेवरती मीठ चोळलेलं आहे. जी नुकसान भरपाई मिळाली 240 रुपये 220 रुपये झाडाला, ती तुम्हाला आधी मान्य आहे का? हे तुम्ही डिक्लेअर करा. तुम्ही डिक्लेअर करा आणि आंबा बागायतदारांचा एक मेळावा घ्या. त्या मेळाव्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करा की 220 रुपये मिळालेली आंबा बागायतदारांना मिळालेली समाधानकारक आहे आणि आम्हाला ही मान्य आहे आणि आम्ही तुम्हाला पुढे मिळवून देऊ. अशी आंबा बागायतदारांची एक सभा तर घ्या. तुमच्यावर आंबा बागायतदार किती आहे ते कळतील. माझ्या अनुषंगाने जे माननीय आप्पासाहेब गोपटेंबरोबर आंबा बागायतदार जे आधी होते ते तुमच्यावर आता नाही आहेत का? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा. खरोखर तुमच्यावर नाही आहेत. त्यामुळे हे तुम्ही जे दोनदा प्रेस घेतली ती त्यांच्या विरोधातच घेतली. आंबा बागायतदारांच्या शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्ही दोनदा प्रेस घेतली. पहिला ज्यावेळी आंबा बागायतदारांचा मोर्चा झाला होता त्यावेळी सुद्धा घेतली आणि आता सुद्धा घेतली. तुम्ही त्यांच्या नुकसान भरपाई झाली पाहिजे म्हणून एकदा प्रेसला पुढे आला नाहीत. त्यांना नुकसान भरपाई मिळाली म्हणून रस्त्यावर आला नाहीत. माननीय आप्पासाहेब गोपटे असते तर 100% आंबा बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले असते. कोणाचंही सरकार असो पण ते रस्त्यावर उतरले असते. तर त्यांची बांधिलकी बागायतदारांशी होती. तर आज तुमची बांधिलकी बागायतदारांशी आणि शेतकऱ्यांशी राहिलेली नाही. तुम्ही एखाद्या पालकमंत्र्यांच्या ताटाखालचं मांजर झालेला आहात. नितेश राणेंच्या खालचं. ही बीजेपीमय होण्यापेक्षा तुम्ही राणेमय झालात. ही परिस्थिती आज सिंधुदुर्गातली आणि देवगडातली आहे, त्या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणताय ते उबाटाचे कार्यकर्ते होते किंवा काय होते. हो, जे 5-5 हजारचा मोर्चा झाला देवगडमध्ये, तुम्ही बघितला असाल, रास्ता रोको झाला, तुम्ही बघितला असाल किती हजारोच्या संख्येने ओरसला लोक आलेली. ते आंबा बागायतदार नव्हते? तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळताय. त्यांची नुकसान भरपाई झाली 90% त्यांच्याकडे आंबा नाहीये, तरी पण तुम्ही त्याच्यावरती असं स्टेटमेंट करताय. खरं म्हणजे ते आंबा बागायतदार होते हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आंबा बागायतदार रस्त्यावर उतरले पाहिजे होते, मान्य केलं पाहिजे. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते, तर मग तुमचे आमदार काय करतायत? आमदार सांगतायत सगळे पक्ष संपवले. मग एवढे कार्यकर्ते जर उतरले असतील तर पुढच्या वेळी तुमचं हरणं निश्चित आहे आमदारांचं तुमच्या. खरं म्हणजे तुम्ही सांगताय, आणखी कोणतरी होते प्रवक्ते, ते सांगत होते की तुम्ही अंबिदानांचा सराव घेतला पाहिजे, हे केलं पाहिजे, काहीतरी म्हणत होते ना. शाळेचा GR काढलाय. हो, GRच काढलाय. 256 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्या सगळ्या चालू करून दाखवा तुम्ही आधी. त्याच्यात शिक्षक भरून दाखवा, त्याच्यात मुलं आणून दाखवा, त्याची डागडुजी करून दाखवा. 256 शाळा सुरू झाल्या तर खरोखरच आम्ही अंबिदानांचा ठराव घेतो नितेश राणेंचा. आजची अवस्था काय आहे? निम्म्या सुद्धा शाळा सुरू नाही आहे जिल्हा परिषदच्या. आणि तुम्ही सुरू करून दाखवा. नुसते सुरू करून दाखवू नका, ते 1 वर्ष चालवून दाखवा. तुमची कुठची गोष्ट तुम्ही केलेली चालू आहे आतापर्यंत. रोरो सेवा तुम्ही बघितला असाल, रोरो सेवा बंद पडली ना.
किती दिवस चालली ती रोरो सेवा? मोठा गाजावाजवी करून ते इन्फ्लुएन्सर आणून त्यांची इन्फ्लुएन्सर आणले होते आणि गाजावाजा केला होता. रोरो सेवा झाली, ती सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. कुठचाही प्रोजेक्ट आणलेला नितेश राणेंनी वर्षभर तरी चालू राहिलाय का? देवगडवासियांनी आणि कणकवलीवासियांनी सांगावं. आतापर्यंत ठोस कुठचं काम केलंय? 15 वर्ष आमदार आहे तिथले, ठोस कुठचं काम केलंय? एक 10-15 कामं लिहून दाखवा, वाचून दाखवा आम्हाला. रस्ते आणि कॉन्क्रीटच्या रस्त्याशिवाय, कारण त्याच्यात टक्केवारी तुम्हाला मिळते म्हणून तुम्ही रस्ते आणि कॉन्क्रीटची गटर करताय. दुसरी कामं, ठोस कामं जी रोजगार निर्मिती करतील या कोकणवासियांची, अशी ठोस कामं सांगा आम्हाला कुठची पालकमंत्री नितेश राणेंनी केलेली. ती ठोस कामं करा आणि लोकांना प्रश्न विचारा. तर म्हणजे ह्या दृष्टिकोनातनं मी सांगतो की गोगटे साहेबांना जे बीजेपीत गेल्यानंतर धुतल्या तांदळासारखे सगळे झालेले असं वाटत असतील, पण ते तुमच्यावरतीच परत कधीतरी उलटतील, हे लक्षात ठेवा. आंबा बागायतदारांच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळू नका. आणि तुम्हाला वाटत असेल हा 220 रुपये भाव जर तुम्ही चांगला दिलेला आहे, तर तुम्ही आंबा बागायतदारांची एक बैठक घ्या आणि त्या ठिकाणी सांगा. आणि तुम्ही आव्हान कशाला करताय? आम्ही आहोत ना आव्हान स्वीकारायला. आम्ही आहोत. आमचं आजचं आंदोलन सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधातलं होतं आणि नरेंद्र मोदी विरोधातलं होतं, आणि ह्याच्या पुढे पण आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करणार. काय करायचं असेल तर आताच करा, सांगा. आम्ही सांगूनच तुम्हाला आंदोलन करतोय. पुतळा झाल्यानंतर तुम्ही कशाला येताय? आंदोलन सुद्धा आम्ही तुमच्या विरोधात करतोय, फडणवीस साहेबांच्या विरोधात आणि मोदी साहेबांच्या विरोधातच करणार आंदोलन आम्ही. यायचं असेल तर या, बघूया त्यावेळी काय करतो ते. आम्ही तुम्हाला सांगूनच पुढच्या वेळी आंदोलन करतो सगळी. धन्यवाद. दारांचे अध्यक्ष काका ढोके त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सगळ्यांनी जी वागणूक मिळाली मुंबईमध्ये, जी वागणूक गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिली, त्या विरोधातली ती कृती होती. त्या कृतीवरती इथले आंबा बागायतदार होते, त्यांचे प्रतिनिधी होते. त्यांनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं हे केलं, विल्हेवाट लावली. पण खरं म्हणजे त्यांना काय वागणूक मिळाली? त्यांना तिथे जाऊन काय वागणूक मिळाली? तुम्ही त्यांचं निवेदन घेतलं का? त्यांना तुम्ही विचारपूस केली का? त्यांचं तुम्ही काय मागणी आहे ती बघितली का? राजू शेट्टी जे साहेब जे नेतृत्व करत होते ह्या मोर्चाचं, त्यांना पोलिसांनी फरफडत नेलंय. आम्हाला सगळ्यांना कैद केलंय तिथे. आम्ही सुद्धा एक बागायतदार म्हणून, आम्ही कार्यकर्ते आहोत उपाड्याचे, पण आम्ही एक बागायतदार म्हणून सुद्धा आहोत. आम्ही बागायतदारांच्या बरोबर म्हणून सुद्धा आहोत, म्हणून तिथे होतो. आम्हाला सुद्धा पोलीस स्टेशनला नेलं. जी वागणूक मिळाली त्याच्या विरोधातलं कालचं ते उत्स्फूर्त आंदोलन होतं, आणि त्याच्यावर तुम्ही राजकीय चष्म्याने बघू नका. साल ही एकच आंदोलन झालेलं नाहीये. हजारोच्या संख्येने आंदोलनं जी झाली, ज्या ठिकाणी ओरसला जे आंदोलन झालं, मग समजा जर ते उबाटाचं नाही होतं तर पालकमंत्री त्या आंदोलनाला कशाला आले? आंदोलन पक्षाचं होतं ना. मग पक्षाच्या आंदोलनाला काय बीजेपीचा पालकमंत्री येतो काय तिथे? मग ते कसे काय आले तिथे? तेव्हा हजारोच्या संख्येने लोक उतरले खाली. जे रास्ता रोको झालं हायवेला, त्याच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक उतरले खाली. एक तर असं मान्य केलं पाहिजे की हजारोच्या संख्येने अजून विरोधक जिवंत आहेत, तर एक मान्य केलं पाहिजे की आंबा बागायतदारांचं हा मोर्चा मोठा झाला. तुम्ही कशाला लोकांना उगाच फसवताय? आंबा बागायतदार खरं म्हणजे रस्त्यावर उतरलेले होते आणि आंबा बागायतदारांच्या हक्कासाठी नुकसान भरपाई जी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्याच्यात सहभागी झालो होतो. आणि सगळ्याच राजकीय पक्षाचं होतं आणि बीजेपीचे पण काही कार्यकर्ते होते. कोण म्हणू शकत नाही की सगळे होते. तुम्ही बघितलं असाल तर आंबा बागायतदारांच्या मोर्चामध्ये बीजेपीचे पण कार्यकर्ते होते. आणि तुम्ही असं सांगूच शकत नाही की हा कुठच्या पक्षाचा मोर्चा आहे, तुमच्या विरोधातला हा मोर्चा आहे म्हणून तुम्हाला जमतंय. तुम्हाला मिरची कशाला जमते? तुमच्या प्रशासनाच्या विरोधातला मोर्चा आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांचा पुतळा झाला म्हणून तुम्हाला मिरची जमते. आंदोलन हे शेवटी आंदोलन असते. जी पहिली संख्या असते ती शेवटची संख्या असेल हे तुम्ही सांगू शकत नाही. पण हजारोच्या संख्येने तुम्ही बघितलं असाल की पहिला मोर्चा, दुसरा मोर्चा, इव्हन मुंबईतला मोर्चा सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर गिरगाव चौपाटी इथे जमवणाऱ्या सगळे रोड ब्लॉक केले होते. आणि ज्या ज्या ठिकाणी लोक येतील त्या ठिकाणी 1 किलोमीटरवरूनच लोकांना उचलत होते गाड्या येणाऱ्या. MS-07 बघितली, MS-08 बघितली की त्या गाड्यातनं लोक उचलत होते. त्या ठिकाणी पोहोचायलाच दिलं. ज्या ठिकाणी आम्ही लोकमान्य टिळक साहेबांचा पुतळा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जमायचं होतं, त्या ठिकाणी पोलिसांनी खूप बंदिस्ती लावून
तिथे जमायलाच दिलं नाही. आणि मुंबईमध्ये 7-8 पोलीस जवळजवळ पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक कार्यकर्ते 100 200 कार्यकर्ते विभागून प्रत्येक पोलीस स्टेशनला नेले गेले. नेत्यांना सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला नेलं गेलं, एकाच पोलीस स्टेशनला नेलं गेलं नाही. त्यामुळे संख्या मोठी होती. जर जमायला दिलं असतं ना, तर मुख्यमंत्र्यांच्या मोर्चा काढायला दिला असतं तर समजलं असतं लोकांना किती लोक तिथे आली कोकणातनं. तिथे जमायला दिलं नाही सरकारी बळ वापरून. बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक